रत्नागिरी में एक सभा के दौरान विनायक राउत ने कहा कि आने वाले महीनों में भारतीय जनता पार्टी अजित पवार गुट और शिंदे गुट को घर का रास्ता दिखाएगी। उन्होंने ये भी कहा है कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हमेशा देश की सुरक्षा की गारंटी देते हैं, लेकिन दुर्भाग्य से मुंबई में कई बांग्लादेशी लोग रह रहे हैं, जो चिंता का विषय बना हुआ है। राउत ने भारतीय जनता पार्टी के लिए सैफ अली खान पर हमले को अपमानजनक कृत्य बताते हुए इसकी कड़ी आलोचना की। सुरक्षा कडक आणि व्यवस्थित करून नेहमीच देशाच्या रक्षणाची हमी देणारे देशाचे पंतप्रधान, पण तरीसुद्धा दुर्दैवाने बांगलादेशचे अनेक बांगलादेशीय या मुंबईमध्ये राहत आहेत, हे आता सिद्ध झालेलं आहे। आणि दुर्दैवाने त्याच्यातल्याच एकाने सैफ अलीवर हल्ला केलेला आहे। हे खऱ्या अर्थाने भारतीय जनता पक्षाला नामुष्की करणारं कृत्य आहे। लोचट माणसं सवाकलेली असतात ना, स्वार्थाने पिछाडलेले असतात, त्यांना अशा पद्धतीने दुसऱ्यांची घरं फोडण्यामध्ये जास्त इंटरेस्ट असतो। स्वतःचं घर सावरायच्या ऐवजी दुसऱ्याचं घर फोडून आजपर्यंत अनेक पक्षामध्ये जाऊन उडी घेणारे उदय सामंत शेवटी कुठल्या पक्षामध्ये राहून तुम्ही स्थिरस्थावर होणार ते तर एकदा सांगा।